नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934 केरळ सिरीज मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. तर आपण आहे माही या गावामध्ये. माही हे पॉंडिचेरी मधलं एक छोटस गाव आहे, ते केरळ मध्ये आहे आणि आपण तिथून ब्लॉगची सुरुवात करतोय. कारण असं की माही हे केंद्रशासित असल्यामुळे ह्या ठिकाणी डिझेलचा रेट फक्त 81 रुपये. बँगलोर ते कुन्नूर हा रोड टोटली खराब आहे, डायव्हर्जन आहेत, भरपूर रस्त्याची कामं चालू आहेत. आणि त्यानंतर आपण समुद्राच्या किनाऱ्यावरतून त्याचबरोबर काही गावांमधून गेलो तर केरळमध्ये आपला फायनली प्रवेश झालाय. आणि खूप छान असं निसर्गरम्य केरळ आहे. खरंच खूप डेव्हलप आहे. भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी केरळमध्ये बघायला भेटतील. साफ सुथरं, स्वच्छ, त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या केरळमध्ये आपल्याला बघायला भेटतील. इथूनही आपला अजून 250 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तर अजूनही मी लोकेशन सांगितलं नाहीये की आपण जाणार कुठे. तर फायनली आता या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेलच की आपण कोणत्या लोकेशनला आपलं मटेरियल ड्रॉप करतोय. आणि ही सिरीज जी आपली मुंबई पासून सुरू झालेली आहे, तर तिचे 1100 किलोमीटर आपण कव्हर केले आहेत. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा मुंबई मधून निघालो होतो बेळगाव पर्यंत, तर ते टोटली आपण 800 किलोमीटर कालच्या प्रवासामध्ये कव्हर केले, जे बेळगाव ते मँगलोर पर्यंतचे पूर्ण दिवसाचा प्रवास केलाय. फक्त काल रात्री आपण जास्तीत जास्त प्रवास कव्हर करण्याचा प्रयत्न केला, कारण आपल्याला रस्ता खराब होता ही अपडेट डोंगरे मामांनी दिली होती. आणि त्याचबरोबर माही या केंद्रशासित एरियामध्ये डिझेलचा रेट खूप कमी आहे, तर तिथे जाऊन डिझेल भरा आणि मग बाकी पुढचा प्रवास 250 किलोमीटरचा करा. तर थँक्यू डोंगरे मामा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आणि आपला प्रवास सुरू झालाय. भरपूर अशी एन्जॉय पूर्ण सिरीज होतीये, त्याचबरोबर भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात आणि खूप मजा येते. तर तुम्हाला ही सिरीज बघायला आवडत असेल मित्रांनो, तर नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा आणि ह्या सिरीजचा पूर्ण आनंद घ्या. तर मित्रांनो, सिटी बघा किती म्हणजे साफ सुथरी आहे. त्याचबरोबर बघू शकता किती मस्त अशी झाडं लावलेली आहेत, आहे का. आणि मेन म्हणजे ट्रॅफिक रूल्स फॉलो होत आहेत. आता या सगळ्या रिक्षावाल्या, आपल्या इकडे रिक्षा कशा थांबतात आणि या रिक्षा तुम्ही बघू शकता इथून तिथून लाईनने की डिस्टन्स वरती थांबलेल्या आहेत. कसं वाटतंय, एकदम भारी. तर मित्रांनो, आपण केरळ फिरतोय आणि आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या असतील आणि इथून पुढेही बघू शकताय. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. आपण जास्तीत जास्त केरळ कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि केरळबद्दल सांगायचं झालं तर आता या परिसरामध्ये बघा सगळे टोटल बंगले आहेत आणि 101 अशा डिझाईन्स आहेत बंगल्यांच्या. तर खूप डेव्हलप राज्य आहे, साक्षर आहे, टुरिझम भरपूर प्रमाणात आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या राज्यामध्ये आल्यानंतर आपल्याला म्हणजे आपण जे म्हणतो पोलिसांच्या एंट्र्या वगैरे, आपल्या बाहेरच्या गाड्या दिसल्या तर अडवल्या जातील किंवा काय, असं काही नाहीये. 2-3 चौकांमध्ये पोलीस सापडले पण कुठेही गाडी अडवली नाहीये किंवा डिस्टर्ब पण केलेलं नाहीये. तर मस्त वाटलं त्या गोष्टी, जरा चांगल्या वाटल्या. कर्नाटकमध्ये काल 200ची पावती तर झालीच आपली. आणि केरळमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच केरळमध्ये येतोय, तर भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर करायच्यात आपल्याला, जेवढ्या आपल्या प्रवासामध्ये सापडतील. तर पाहायला नक्कीच आवडेल. त्यामुळे केरळाची ट्रिप नक्की एकदा करत चाल. हा रस्त्याची कामं चालू आहेत त्यामुळे थोडं डिस्टर्बन्स आहे, बट कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असं म्हणलं तर काय वावडं नाही आहे. म्हणजे थोडं कष्ट करून प्रवास करणं आणि त्यानंतर सुखाचा आनंद घेणं. काल पण कर्नाटकमधलं जे आपण घाट वगैरे पाहिला, भरपूर छान छान गोष्टी बघायला भेटल्या. आणि आज केरळ बघायला भेटलं. आणि आपली गाडी खाली होणार आहे उद्या, त्यामुळे आज काय निवांत रिलॅक्सच जाता येईल, बऱ्याचशा गोष्टी कव्हर करता येतील. सध्या आपण ज्या ठिकाणी आहे तिथं रस्त्याचं काम चालू आहे आणि
ही जी बस आहे लाल कलरची, पिंक कलरची, तर फक्त मित्रांनो यांच्यापासून सावध राहा. हे विचित्र ड्रायव्हर आहेत तिकडले, विचित्र आहेत. त्याच प्रकारे या ठिकाणी हे बसवाले भरपूर विचित्र आहेत, कारण ते सावकाश चालणं हा त्यांच्या रक्तातला गुणधर्मच नाही असं म्हणावं लागेल, स्पेशली त्या बसवाल्यांसाठी. आणि खरंच त्या बस भारी सजवलेल्या असतात बरं का, डिझाईन भारी केलेले असतात. शिक्षणाचा खरा फायदा काय होतो हे केरळमध्ये आल्यावरती समजतं. तर केरळमध्ये साक्षरता ही जास्त आहे, भरपूर लोक वेल एज्युकेटेड आहे, महिलांची संख्या जास्त आहे, महिला साक्षरता, त्याचबरोबर नीट क्लीन, त्याचबरोबर केरळमध्ये बऱ्याचशा गोष्टी या सांस्कृतिक पद्धतीने केल्या जातात. म्हणजे इकडले सण झालं किंवा इकडलं राहणीमान झालं, इकडलं फ्रीडम झालं, तर या सगळ्या गोष्टी पण केरळमध्ये बघायला भेटतात. आणि रस्त्यांची कंडिशन बघू शकता मित्रांनो. गाव एक्सपोज करतोय आपण, म्हणजे केरळचे जे आतील रोड आहेत, कोस्टल ज्या रस्त्याचं काम चालू आहे, तर त्यामुळे टाईम तिकडं त्या रोडला ट्रॅफिक जातं. आणि आपण सिटीचा रोड यासाठी ट्राय करतोय की जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कव्हर करता येतील. आणि केरळाच्या आतील भागात कसं राहणीमान आहे किंवा कल्चर आहे किंवा कसं वेल मेंटेन आहे. तर मित्रांनो, आपण बॉर्डर सोडल्याच्या नंतर आपल्याला टोटली, म्हणजे आता आपण पोचलोय बऱ्यापैकी 150-200 किलोमीटरचा रनिंग कव्हर केलेला आहे. आणि या पट्ट्यामध्ये आपल्याला टोटली कनेक्टेड सिटीज सापडल्या. असं म्हणजे मधी जंगल लागेल, परत झाडं वगैरे लागतील किंवा मग सिटी लागेल, असं गॅप येईल असं नाही आहे. तर कनेक्टेड आहे टोटली, रोडच्या बाजूने घरं आहेत, बंगले आहेत, वेल डेव्हलप आहे. आणि रूल्स वगैरे फॉलो करण्यामध्ये इकडे बऱ्यापैकी शिक्षणाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. तर चला, आपण केरळमध्ये आलोय, बट अजूनही समुद्रकिनारा जवळून तुम्हाला पाहायला भेटलं नसेल. तर मित्रांनो, आता जाऊया जरा जवळ समुद्रकिनारा आपल्याला ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी, आणि आपला पुढचा प्रवास एन्जॉय करूया. कसा आहे ब्रिज मित्रांनो केरळ? टोटली शिप. कसं वाटतंय? समुद्र आता एन्जॉय करत करत जाऊया. मित्रांनो, एक्झॅक्ट आपण समुद्राच्या कडेला आलोय आणि खूप छान असं मशिदीचं आहे या ठिकाणी. आणि त्याच्या मागे जस्ट समुद्र किनारा आहे. एकदम कडेवरती आहे आपण. थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला आता समुद्र किनारा दिसेल. थोडा रोड चेंज केला सी व्ह्यू बघण्यासाठी. संपतंय का नाही हे केरळ? किती मोठं डिस्टन्स, किती मोठं डिस्टन्स. कसलं भारी भारी.
भरपूर बघण्यासारखं आहे मित्रांनो केरळमध्ये. प्रत्येक वेळेस नवीन नवीन आपल्याला बघायला भेटतंय. तर केरळबद्दल सांगण्यासारखं कमी आणि बघण्यासारखं भरपूर आहे. त्यामुळं बघण्यावरती फोकस करा. जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर करूया. बऱ्याचशा गोष्टींची माहिती आपल्याला इकडे नाही आहे, त्यामुळे आपण काहीतरी सांगावं आणि त्याचं चुकीचं दुसरं नाव निघालं तर प्रॉब्लेम नको. म्हणून डीपली त्यांची नावं वगैरे नाही सांगता येणार, कारण हे परिसर आपल्यासाठी टोटली नवीन आहेत. तर चला मित्रांनो, जास्तीत जास्त व्ह्यू एन्जॉय करा. मित्रांनो, इथले जे ट्रॅफिक पोलीस आहेत खरंच खूप प्रामाणिक आहेत आणि व्यवस्थितरित्या काम करतात आणि टोटली मॅन्युअल सिग्नलिंग आहे इथं. तर ऑपरेट करतायत, हेल्प करतायत, बऱ्याचशा गोष्टी म्हणजे नोटीस करता येतात की पोलीसवाले इथले सहकार्य करतात. करप्शन नाही आहे. नाही तर आत्तापर्यंत किती ठिकाणी गाडी अडवली असती, पण एवढ्या ठिकाणी पोलीसवाले साहेब दिसलेत, बट अजून एकाही ठिकाणी गाडी अडवली नाही आहे किंवा कोणती इन्क्वायरी झालेली नाही. मित्रांनो, आता एक मस्त असा व्ह्यूज बघायला भेटणार आहे. गेट रेडी फॉर व्ह्यू. चेम्रावट्टम. बघा कसं वाटतं व्ह्यू. चला अजून सीन एन्जॉय करायचे. आपण परत कोस्टल हायवेला आलोय. एर्नाकुलम. ओके, स्ट्रेट एर्नाकुलम स्ट्रेट. या रोडचं पूर्ण काम चालू आहे, त्यामुळं पूर्ण सिटीचा रोड ट्राय केला आणि पूर्ण केरळ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर एक लाईक तो बनता आहे. आणि मित्रांनो, दिवसभरामध्ये फक्त आपण 150 किलोमीटरचंच अंतर कव्हर केलंय आतापर्यंत. सकाळी 10 वाजल्यापासून आता वाजले आहेत 6. म्हणजे पूर्ण सिटी एक्सप्लोर करत चाललोय. तर बघू शकताय कोस्टल हायवे, त्याचं काम पूर्ण अपूर्ण आहे. MH14 रामकृष्ण हरी माऊली दिसतात आपले पुणेकर. जरा ओळख वगैरे काढूया, कुठली गाडी आहे, कुठं चाललेत काय. भरपूर असा पाऊस पडतोय आणि आपण भारतच्या पेट्रोल पंपावरती गाडी लावून सध्या कोचीनमध्ये थांबलोय. तर मित्रांनो, खूप भारी अशी आपली सिरीज चालू आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही पूर्ण केरळ पाहिलं असेल. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. आणि फायनली आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलोय. इम्मी लॉजिस्टिक वेअरहाऊस हब आहे पूर्ण, बघू शकताय. तर या लोकेशनवरती आपण आता जस्ट पोहोचलोय. इथे आपल्याला गाडी खाली करायची आहे. सर्वांना जय शिवराय आणि गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, फायनली आपण मुंबईमधून सुरू केलेला प्रवास आज कोचीनमध्ये एंड करतोय. कारण भरपूर मोठी अशी सिरीज झालेली आहे आणि या सिरीजमध्ये तुम्हाला पूर्ण केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातला प्रवास बघायला भेटला असेल. 1350 ते 1400 किलोमीटरची जर्नी आहे आणि आपण पोहोचलोय लुल्लू इंटरनॅशनल मॉलच्या वेअरहाऊस हबमध्ये. हे आहे कोचीनपासून एक 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती. तर मित्रांनो, आपली गाडी खाली होण्यासाठी टाईम होता तोपर्यंत आंघोळ उरकून घेतलेली आहे पेट्रोल पंपावरती. फ्रेश झालो, पूजा वगैरे केलेली आहे. तर खूप मस्त अशी सिरीज आपण आता कंप्लीट करतोय. तर ह्या सिरीजचा हा वन साइड जर्नी आपण बघत आहात आणि इथून पुढे जे सुरू होईल ती आपण जेव्हा गाडी खाली करून ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला जाऊ त्यावेळेस तुम्हाला बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, ह्या ट्रिपबद्दल थोडक्यात आढावा घेऊया. ही ट्रिप जी आपल्याला भेटली होती तर शिवसाई ट्रान्सपोर्टर नवी मुंबई यांच्याकडून 26,000 रुपयाचं हे बुकिंग होतं आणि या ट्रिपमध्ये
आपल्याला जो काही खर्च आलाय तर 8,500 रुपयाचा आपण डिझेल टाकलाय आणि अजूनही हाफ टँक आपला शिल्लक आहे. तर डिझेल खर्च 8.5 लागलाय. त्यानंतर 1200 रुपये आपल्याला टीपी लागलाय 2 राज्याचा. केरळचा 980 रुपये आणि 333 रुपये आपल्याला कर्नाटकचा टीपी लागतो. तर केरळचा 3 महिन्याचा टीपी निघतो कारण गाडीच्या कॅटेगरीनुसार टीपी बदल होतो आणि कर्नाटकचा रेग्युलरच आहे 8 दिवस त्यानंतर 1 महिना. तर 333 असं 1200 रुपये आपल्याला टोटली खर्च टीपीला आलाय. 1,500 रुपये आपले टोल नाक्याला गेले. 2,000 तर रिचार्ज केलं होतं. 500 रुपये अजून बॅलन्स आहेत आणि एंट्रीचा खर्च आपल्याला 200 रुपये आला. तर मित्रांनो टोटली 12,000 रुपयापर्यंत आपलं बजेट ह्या ट्रिपला लागलेलं आहे आणि नेट आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला आहे फक्त 14,000 रुपये. तर ठीक आहे, ट्रिपच्या हिशोबाने तेवढा तर जेन्युइन खर्च होऊ शकतो. फक्त जे एंट्री वगैरे आहेत त्याच्यामध्ये आपले कॉस्टिंग वाचवता आलं आणि आपण गोव्याचा टीपी पण वाचवला. तर हा ब्लॉग इथे एंड करूया. गाडी खाली करून घेऊया आणि जाऊया ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला. इथले ट्रान्सपोर्टरचे नंबर आलेले आहेत तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल की आपल्याला कुठून माल भरतो किंवा काय माल भेटतोय. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.